बातमीपत्राला सुरुवात करूया। सुरुवातीला एक मोठी बातमी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर आहेत आणि शहांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात आलेली आहे। दरम्यान अमित शहा हे शुक्रवारी रात्रीच पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत। टिळक स्मारक न्यासाच्या वतीने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार घोषित करण्यात आलेला आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते हा पुरस्कार अजित डोवाल यांना प्रदान करण्यात येणार आहे। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महत्त्वाचे नेतेही या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत। आणि या संदर्भात आता अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी माझे सहकारी तुषार रुपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, अमित शहांचा पुणे दौरा, काय अपडेट? अमित शहा कालच आपल्याला पुणे दौऱ्यावरती आल्याचं पाहायला मिळतंय। सकाळी 10:30 वाजता आपल्याला कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। मात्र या कार्यक्रमाला सुरुवात होण्यापूर्वी काँग्रेस असेल, वंचित असेल किंवा इतर ज्या काही संघटना आहेत, पक्ष आहेत, त्यांच्यातर्फे आपल्याला आंदोलन केले जाणार आहे। पुणे पोलिसांनी या आंदोलकांसाठी परवानगी देखील दिलेली आहे। मात्र परवानगी देत असताना जे पुण्यातलं उत्सव हॉटेल आहे, या उत्सव हॉटेल चौकामध्ये आपल्याला आंदोलनाला परवानगी देण्यात आलेली आहे। आपण माझ्या डाव्या बाजूला जर पाहत असाल तर डाव्या बाजूला आपल्याला पोलीस मोठ्या संख्येने आढळताना पाहायला मिळतील। त्यामध्ये सिव्हिल पोलीस असतील किंवा ड्रेस कोडवरती पोलीस असतील, ते प्रामुख्याने ज्या प्रिमायसिसमध्ये आंदोलनाला परवानगी देण्यात आलेली आहे त्या प्रिमायसिसमध्ये आपल्याला मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करून ठेवण्यात आलेला आहे। प्रामुख्याने अमित शहांचा जो दौरा आहे त्या दौऱ्यामध्ये कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची संपूर्ण दखल घेतल्याचं पाहायला मिळते। आपण जर पाहत असाल तर या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी काँग्रेसकडून प्रशांत जगताप देखील पोहोचल्याचं पाहायला मिळते। आपण त्यांच्याशी देखील संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्यांच्याशी बोलणार आहोत। उत्सव हॉटेल परिसरामध्ये आंदोलन होणार आहे। काँग्रेसतर्फे तुम्ही आंदोलन करणार आहात, काय भूमिका मांडणार आहात? किती वाजता तुमच्या आंदोलनाला सुरुवात होईल? आम्ही बरोबर 10:30 आंदोलन चालू करतोय। देशाचे गृहमंत्री अमित शहांच्या परवानगीने दिल्लीमध्ये हजारो विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला, शेकडो तरुणींचा विनयभंग झाला, त्याचबरोबर हजारो विद्यार्थ्यांवर खोटे गुन्हे दाखल झालेत। आणि अशा परिस्थितीमध्ये श्री अमित शहा दिल्लीतून निघाल्यानंतर पहिल्यांदा कुठल्या शहरात ते पुण्यामध्ये येतात। त्याच्यामुळं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं, राजमाता जिजाऊंचं, लोकमान्य टिळकांचं आणि महात्मा फुले आणि या ठिकाणी सावित्रीबाई फुलेंचं शहर आहे। त्याच्यामुळे या शहरातून त्यांना हे नारे ऐकूनच जावं लागेल। त्याच्यामुळे हा प्रोटेस्ट आहे, हा पुणे शहर काँग्रेसने या ठिकाणी आंदोलन आयोजित केले। आम्ही या ठिकाणी अमित शहांच्या नावाचे काळे झेंडे, त्यांच्या नावाचे फुगे हे सोडूच, पण त्याचबरोबर त्यांना त्या निषेधाच्या घोषणासुद्धा ऐकून जावं लागतील, कारण की त्यांच्याच आदेशामुळे झालेला हा लाठीचार्ज आहे। त्यांच्याच आदेशामुळे झालेला लाठीचार्ज आहे आणि त्याला तुम्ही विरोध म्हणून आज या ठिकाणी हा मोर्चा करताय। साधारणतः 10:30 वाजता तुमच्या या मोर्चाला सुरुवात होईल। किती वाजेपर्यंत हा मोर्चा असणार आहे? समोरच नाही का त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला ते येत आहेत। साधारणतः 500 मीटरचं अंतर आहे आणि तो कार्यक्रम 11:20ला चालू होणार। त्याच्यामुळे आमचं आंदोलन 10:30 चालू होईल। पोलिसांनी काल रात्रीपासून दडपशाही चालू केलेली, आमच्या शेकडो कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये अटक करून ठेवण्यात आलेलं आहे। एका देशाच्या गृहमंत्र्याला खुश करण्याच्या नादात किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्याला खुश करण्याच्या नादात पुणे शहर पोलिसांनी लोकशाहीचा गळा दाबला असा आमचा थेट आरोप आहे। आपण या ठिकाणी पाहिलं असेल, हे होते पुणे काँग्रेसचे प्रशांत जगताप। माझ्या डाव्या बाजूला पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकता शेकडोच्या संख्येने आपल्याला पोलीस तैनात करण्यात आलेला आहे। हाच जो उत्सव हॉटेलचा चौक आहे, याच परिसरामध्ये पोलिसांना आंदोलनासाठी परवानगी देण्यात आलेली आहे। प्रामुख्याने अगदी हाकेच्या अंतरावर म्हणजे 500 मीटर परिसरावरती लोकमान्य टिळक जो पुरस्कार आहे तो दिला जाणार आहे। त्या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे गृहमंत्री अमित शहा हजर राहतील। आता आपण ही न्यूज 18 मराठीच्या प्रेक्षकांना लाईव्ह परेड दाखवणार आहोत। यामध्ये स्थानिक जे DCP आहेत ते आपल्याला सर्व पोलीस निरीक्षक असतील किंवा पोलीस अधिकारी असतील त्यांच्यासोबत संवाद साधताना पाहायला मिळतात। हे आता आपण पाहत असाल तर DCP आता प्रशांत जगतापांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत संवाद साधताना पाहायला मिळतात की आंदोलन नेमकं कसं असणार आहे तुमचं। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः DCP गौरव हसन आहेत। सर, काय सांगाल? प्रामुख्याने याच परिसरामध्ये आंदोलकांना परवानगी देण्यात आलेली आहे, त्या व्यतिरिक्त आंदोलक इतर ठिकाणी काय होईल या संदर्भातल्या थ्रेट्स आहेत का? आणि आंदोलकांना डिटेन केल्याचा आरोप देखील काँग्रेसकडून केला जातोय। या ठिकाणी आपण इथे चौकवरती आंदोलकांना परवानगी दिलेली आहे आणि जे पण त्यांना निदर्शन करायचे आहे ते इथे करायचे आहे।
बाकी आम्हाला खात्री माहिती आहे, त्यांनी आम्हाला सगळ्यांना कळवले पण आहे की इतर कुठल्याही ठिकाणी आपण कुठल्या प्रकारचे आंदोलन करणार नाही. मात्र काँग्रेस असेल, वंचित असेल, त्यांच्याकडून विरोधाच्या गृहमंत्र्यांना घोषणा दिल्या जातीलच. मात्र त्यांच्यासोबत ते म्हणतात की आम्ही काळे झेंडे देखील दाखवू. अमित शहाचा जो रूट आहे त्या रूटच्या परिसरामध्ये असे काळे झेंडे दाखवले जाणार आहेत का? या स्वरूपाचं काय आंदोलन होईल का? आपण सगळं खबरदारी घेत आहे, सगळं आपण प्रिव्हेंटिव्ह पण ॲक्शन घेतलं आहे. यासारखा आपण त्यांना जे परवानगी ज्या ठिकाणीची दिली आहे त्या ठिकाणी ज्यांना जे निदर्शन करायचे आहे त्या ठिकाणी करू. आपण इतर कुठल्या ठिकाणी नाही करू. आपल्या माध्यमातून सगळ्यांना हीच विनंती आहे. ओके, तर हे होते आपल्यासोबत बोलण्यासाठी ज्या परिसरामध्ये आंदोलन होणार आहे त्या विभागाचे DCP गौरव हसन. आम्ही आंदोलकांना त्यांच्या कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्याची परवानगी दिलेली आहेत. प्रामुख्याने उत्सव हॉटेल परिसरामध्ये हे आंदोलन होणार आहे. मात्र अमित शहांच्या दौऱ्यापूर्वी या परिसराला आपल्याला पोलीस छावणीचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळते. थोड्याच वेळामध्ये पोलीस जे DCP आहेत स्थानिक अधिकारी त्यांच्या नेतृत्वामध्ये सर्व पोलीस अधिकारी असतील, पोलीस निरीक्षक असतील किंवा हे आपल्याला सिव्हिल ड्रेस कोडवरती दिसतात पोलीस, ह्यांची आपल्याला परेड होताना पाहायला मिळेल. जेणेकरून प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेत असताना कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर निर्माण होऊ नये याची गंभीर दखल घेताना पाहायला मिळते. ठीक आहे तुषार, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.